पदपथांवर रोजा सोडण्याचा किंवा उपवास सोडण्याचा जो मुस्लिम बांधवांचा जो कार्यक्रम आहे तो इथे होऊ नये, त्यांनी बाकी योग्य ठिकाणी करावा. परंतु एक एक तास जर का फुटपाथ अडवून अशा पद्धतीने लोकांचा एक प्रकारे गैरसोय झाली तर ते चुकीचं आहे. जसं उत्तर प्रदेश सरकारने हलाल सर्टिफिकेशन बंद केलं, महाराष्ट्र सरकारने देखील हे बंद केलं पाहिजे. इलिगली जे कोण हिंदुस्थानात राहत आहेत त्यामुळे आपल्या ज्या पॉलिसीज आहेत आपल्या जनगणनेवर देखील त्याचा विपरीत परिणाम होतोय. त्यामुळे सगळ्या इलिगल इमिग्रंट्सवर ऍक्शन घेतली पाहिजे. विधान भवनाच्या फुटपाथवर रोजा सोडण्याची बाब दैनिक मुंबई तरुण भारतने उघडकीस आणली होती आणि शिवसेनेचे आमदार मनीषा कायंदे यांनी हा मुद्दा विधान परिषदेत उपस्थित केला होता. आपल्यासोबत मनीषा ताई आहेत. ताई, नेमकी काय चर्चा झाली आणि सभापतींनी निवेदन सादर करण्याची जे निर्देश दिलेले आहेत ते कधीपर्यंत निवेदन सादर केलं? नाही, त्याच्यावर चर्चा नाही झाली. पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून हा मुद्दा मी उपस्थित केला आणि मी आपले आभार मानते तरुण भारतचे. कारण हा सगळा जो परिसर आहे सध्या अति सेन्सिटिव्ह सगळा परिसर आहे. इकडे खूप ऑफिसेस आहेत, आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री यांच्या मुवमेंट्स आहेत. ते जाऊ दे, सामान्य नागरिक देखील या पदपथांवरून चालतात कारण इकडे बरंचसं काम देखील चालू आहे मेट्रोचं. आणि अशा वेळेला पदपथांवर रोजा सोडण्याचा किंवा उपवास सोडण्याचा जो मुस्लिम बांधवांचा जो कार्यक्रम आहे तो इथे होऊ नये, त्यांनी बाकी योग्य ठिकाणी करावा. परंतु एक एक तास जर का फुटपाथ अडवून अशा पद्धतीने लोकांचा एक प्रकारे गैरसोय झाली तर ते चुकीचं आहे. याच्यात आम्हाला कोणत्याही भावनिक कोणाच्या भावना दुखवायचा विषय नाहीये. परंतु हे नवीन काहीतरी प्रकार सुरू झाले आहेत ते याला खत पाणी आतापासून मिळू नये, ते बंद व्हावे. हलालचा एक मुद्दा तुम्ही मागच्या नागपूरच्या अधिवेशनात उपस्थित केला होता, त्याच्यावरती आता मल्हार सर्टिफिकेट एक पुढे आलेलं आहे. यामुळे हलालचा प्रश्न मार्गी लागेल असं वाटतंय तुम्हाला? बघा, हलाल सर्टिफिकेशन हे अत्यंत चुकीचं आहे. परंतु हा मुद्दा मी गेले 1.5 वर्ष सातत्याने लावून धरते आहे. हलाल सर्टिफिकेशन एक टोटली वेगळा विषय. जर आता तुम्ही हा शर्ट घातलाय तो सुद्धा हलाल सर्टिफाईड असू शकतो. हे घड्याळ आपण घातलंय ते हलाल सर्टिफाईड. आपल्याकडे ऑलरेडी सर्टिफाईंग बॉडीज आहे, ISI आहे, FDA आहे, मग फूड अँड ड्रग्सचं पण वेगवेगळे लायसन्सेस आहे. याच्या पलीकडे जाऊन हलाल सर्टिफिकेशनची गरज नाहीये. हे जे काही मुस्लिम संघटना आहेत हे हलाल सर्टिफिकेट इश्यू करतायत हे चुकीचं आहे, इलिगल आहे. ते वेगवेगळ्या मार्गाने पैसा कमवत आहेत आणि हा पैसा कोणाच्या खिशात जातोय, त्याचा उपयोग कशा पद्धतीने होतोय हे याची खबरदारी घेतली पाहिजे शासनाने. यावर जसं उत्तर प्रदेश सरकारने हलाल सर्टिफिकेशन बंद केलं, महाराष्ट्र सरकारने देखील हे बंद केलं पाहिजे. बांगलादेशी विरोधात कठोर मोहीम राज्य शासनाने हाती घेतलेली, याकडे कसं? नाही, निश्चित आहे. आपल्या देशामध्ये आपले जे लिमिटेड रिसोर्सेस आहे, आपली लोकसंख्या पाहता जर का इलिगल लोक राहत असतील, बांगलादेशी असतील, रोहिंग्या असतील, अजून कोणी असेल, हे इलिगली जे कोण हिंदुस्थानात राहत आहेत त्यामुळे आपल्या ज्या पॉलिसीज आहेत आपल्या जनगणनेवर देखील त्याचा विपरीत परिणाम होतोय. त्यामुळे सगळ्या इलिगल इमिग्रंट्सवर ऍक्शन घेतली पाहिजे. धन्यवाद ताई, महाएमटीशी संवाद साधल्याबद्दल. तर ह्या होत्या शिवसेनेचे आमदार मनीषा कायंदे. कॅमेरामन अलेक चाळकेसह मी सुहास शेलार, विधान भवन, मुंबई.